शहरातील पिंपराडा परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी येथे सारांश फाउंडेशनतर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलूताई इंगळे यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्री चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय चिंचोली जळगाव यांच्या टीमचे यावेळी सहकार्य लाभले। या स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टर अमिता श्रीवास्तव, नेत्ररोग विभागाचे डॉक्टर जयेश वाल्ले, डॉक्टर स्वाती सोनवणे व संपूर्ण डॉक्टरांची टीम यात सहभागी होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोडे यांनी पुष्प अर्पण करून यावेळी केले। या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते सतीश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अतुल वारी, नगरसेवक जाकीर पठाण, सामाजिक कार्यकर्ते किरण भोई, अमोल कोल्हे, प्रीतीलाल पवार, दिलीप सपकाळे, संजय इंगळे, अजय इंगळे, प्रभाकर मोरे, भारती रंधे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। सारांश फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी व सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगळे, उपाध्यक्ष इंदू मोरे, रंजना मोरे, चंदा इंगळे, संगीता पगारे, संध्या तायडे, आशा मुरिया, सोनाली पवार, लताबाई ससाने, अलका शिरसाळ आदी महिलांचे यावेळी सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली पवार यांनी मानले। उपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से अतुल भाऊ बारी या ना संजू दादा इकडे बघा। डॉक्टर स्वाती ताई सोनवणे इकडे यांच्याकडे लेडीज इकडे का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सारांश फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय। आज सारांश फाउंडेशनच्या माध्यमातून महामानव भारत बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्ताने आज इथे खरं सेवा म्हणजे मेडिकल सेवा ही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या महिला मंडळाने केलेला आहे। मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि खरं बाबासाहेबांचे जे विचार आहे की सर्वात मेन समाजासाठी काम करणं, मग वेगवेगळ्या माध्यमातून असेल, विशेष महिलांसाठी त्यांनी जास्त प्राधान्य दिलेलं बाबासाहेबांनी आणि महिलांनी पुढाकार घेऊन मला वाटतं आज आरोग्य शिबिर गीताच्या कॉलेजच्या माध्यमातून डॉक्टर लोक आले, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देईल। आणि अशा कॅम्पच्या माध्यमातून जे छोटे छोटे आजार असतात त्याचं निदान होतं आणि नक्कीच त्या लोकांना मदत होऊ शकते। मला वाटतं मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सारांश फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सारांश फाउंडेशनच्या वतीने खंडेराव नगरामध्ये आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे आरोग्याचे प्रश्न मोफत सोडवण्याचा प्रयत्न ही तात्या पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील जे डॉक्टर्स आहेत तो डॉक्टरांचा स्टॉफ आलेला आहे, त्या डॉक्टरांच्या मार्फत हे आरोग्य शिबिर केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांचे डॉक्टर होते। पुस्तकांची चिकित्सा करत पुस्तकांमध्ये ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींची चिकित्सा करून बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकांचे डॉक्टर म्हणायचे।
आज आपण आरोग्य शिबिर आयोजित करून अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम सारांश फाउंडेशनने या ठिकाणी ठेवलेला आहे. या उपक्रमाला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो आणि सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो अशी अपेक्षा करतो. तर्फे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. नमस्कार, मी सोनाली पवार. आज आमची सारांश फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी नवीन उपक्रम राबवण्यात येतात. त्याचप्रमाणे यावर्षी 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या निमित्ताने आम्ही सारांश फाउंडेशन यांनी असं ठरवलं की महिलांसाठी, पुरुषांसाठी, सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबिर यांचं आयोजन आम्ही केलं. त्याच मार्फत आम्ही गोरगरीब लोकांना यांच्या म्हणजे काहीतरी सेवा पुरवता याव्यात किंवा म्हणजे आमचा एक हेतू होता की आमच्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी यांना एक मानाचा मुजरा म्हणावं किंवा यांचं एक आदरांजली म्हणावं या हेतूने आम्ही देण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, नाव सांग. सोनाली नितीन पवार माझे नाव आहे आणि मी सगळ्यांचे आभारी आहे. विशेष करून सारा फाउंडेशन त्यांनी आम्हाला खूप या गोष्टीसाठी हातभार लावला आणि त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारती मावशी, मुकुंद मामा सपकाळे, राजूमामा भोडे आणि यांच्या सर्वांची मी खूप आभारी आहे. आणि